विधानसभा निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादीत गोडवा वाढत चाललाय। शरद पवार आणि अजित पवार कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेकदा एकत्र आलेले आहेत आणि अशातच गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शरद पवार यांचं कौतुक करू लागलेत आणि त्यामुळे पडद्यामागे काही घडामोडी घडतायत का असा प्रश्न पडू लागलाय। बघूया। जे देवेंद्र फडणवीस विधानसभेपूर्वी शरद पवारांवर तुटून पडायचे तेच देवेंद्र फडणवीस आता अचानक शरद पवारांचं कौतुक करू लागलेत। 15 दिवसांपूर्वी वानखेडे स्टेडियमवरील कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांनी पवारांवर स्तुती सुमनं उधळली होती। आता पुन्हा एकदा फडणवीसांनी पवार यांच्या कार्यपद्धतीचं कौतुक केलंय। शरद पवारांबद्दलच्या अनेक गोष्टी मला आवडतात, पण काही गोष्टी अशाही आहेत ज्या मी स्वीकारत नाही, पण मी त्यांचं सातत्यानं कौतुक करतो। या वयातही ते जिंकले हरले किंवा परिस्थिती कशीही असली तरी काम करत राहतात। या अर्थी देवेंद्र फडणवीसांनी पवार साहेबांचं इतकं कौतुक केलं, त्या अर्थी त्यांनी दिल्लीची परवानगी घेतलीच असेल, नक्कीच घेतली असेल। आम्हाला पवार साहेबांविषयी आदर व्यक्त करायला कोणाची परवानगी लागत नाही, महाराष्ट्रातल्या आमच्यासारख्या नेत्यांना, उद्धव साहेबांना। पण भारतीय जनता पक्षाचे सर्व निर्णय धोरणात्मक असतात। आता असं आहे की देवेंद्र फडणवीस यांनी परवा छगन भुजबळांचे कौतुक केलं, जे त्यांना तुरुंगात टाकायला निघाले, त्यांनी टाकलंच होतं ना, तर त्यांच्या कौतुकाला फार महत्त्व देऊ नका, हे पण मी सांगेन। आपल्या राज्याची संस्कृती संस्कार जसे आहे की विरोधी पक्षामध्ये सुद्धा काम करणाऱ्या चांगल्या व्यक्तीचा गौरव केला पाहिजे। एखाद्या वेळेस पवार साहेबांनी आपलं संपूर्ण आयुष्य जे महाराष्ट्राला दिलं आहे त्यात त्यांनी चांगलंही काम केलं आहे। कामाचं कौतुक करणे काही चूक नाहीये, हे आपल्या राज्याची संस्कृती आहे। तर संजय राऊत संस्कृती संस्कार विसरले आहे, त्याला मी काय करू। पुढील 5 वर्षे विरोधात बसावं लागणार असल्यानं शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये चलबिचल सुरू आहे। विकास कामं करण्याच्या नावाखाली सत्तेत सामील होण्यासाठी त्यांची धडपड सुरू असल्याचं बोललं जात आहे। मात्र सत्तेतील सहभागावरून शरद पवार गटात 2 मतप्रवाह आहेत, त्यामुळे एकत्र यायचं की नाही सुप्रिया सुळे आणि अजितदादांनी ठरवावं, असं पवारांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं। विलीनीकरणाची चर्चा तर ती वरिष्ठ पातळीवरच होणार। दोन्ही पक्ष एकत्र आले पाहिजे, दोन्ही पक्ष एकत्र असले पाहिजे, प्रत्येक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची भावना आहे। त्यामुळे त्यामध्ये कुठेही काही विरोधाभास नाही, कोणाचा काही विरोध असण्याचं कारण नाही। त्यामुळे याच्यावरचा अंतिम निर्णय आदरणीय पवार साहेब, आदरणीय अजितदादा, आदरणीय सुप्रियाताई, ह्या सगळं किंवा पवार परिवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील। मला असं वाटतं की अजितदादांचा गट जो आहे तो शरद पवारांच्या गटामध्ये विलीन करण्यापेक्षा मला वाटतं की शरद पवारांचा गट अजित पवारांच्या गटामध्ये विलीन झाला पाहिजे। कारण त्यांचं जे मूळ सिम्बॉल आहे, ते मूळ सिम्बॉल जे घड्याळ सिम्बॉल आहे ते अजितदादांकडे आहे। तर जर शरद पवार साहेबांचा गट जर इकडे अजितदादांच्या गटामध्ये विलीन होऊन पवार साहेब आणि सगळी एनसीपी जर आमच्यासोबत महायुतीसोबत येत असेल तर त्यामध्ये आम्हाला आनंदच आहे। दरम्यान शरद पवारांनी सत्तेत सहभागी व्हावं ही भाजपाची गरज असल्याचं बोललं जात आहे। यामागचं कारण म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं लोकसभेतील 8 खासदारांचं बळ। त्यामुळे चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्यापैकी एकाची गरज भाजपच्या दृष्टीनं संपेल असं बोललं जात आहे। अशातच फडणवीसांकडून पवारांचं कौतुक होत असल्यानं पडद्यामागे काही घडामोडी घडतायत का असा प्रश्न उपस्थित होतोय। पवार साहेबांच्या बद्दल प्रशंसोद्गार काढले असतील तर ते योग्यच आहे, त्याच्याबद्दल काय वेगळा भावगं कोणाला वाटण्याचं काही कारण नाही, वेगळे निष्कर्षही काढण्याचं काही कारण नाही। त्याच्यातून राष्ट्रवादीमध्ये काय चाललंय हे नेमकं आता सांगता येणार नाही, परंतु एक निश्चित आहे, शरद पवार साहेबांच्या आणि अजितदादांच्या ज्या काही भेटीगाठी होत आहेत त्यावरून त्यांच्यामध्ये आता समन्वय साधला जातोय की काय अशी शंका निश्चित तयार होते। सत्तेशिवाय राहू शकत नाही याचं उत्तम उदाहरण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस। मवियाची सत्ता गेल्यावर 2023 मध्ये अजित पवार भाजपला जाऊन मिळाले। आता विधानसभा निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादीत गोडवा वाढत चाललाय। त्यामुळे भविष्यात शरद पवारांची राष्ट्रवादी सत्तेत सहभागी झाल्यास आश्चर्य वाटायला नको। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।